शौर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. एखादा उद्योग व्यवसाय उभारणं हे अर्थातच एकट्या माणसाचं काम नसतं हे सर्व ज्ञात आहे. भरभक्कम टीम असते या एकट्या माणसाच्या मागे. पण या एकट्या माणसाच्या घरात मात्र एक वन वुमन आर्मी असते, जी अक्षरशः एका हाती घरातला सगळा व्याप, मुलांचं संगोपन, सासू सासरे, सणवार, रीतीभाती, नातेवाईक आप्तांचे संबंध सांभाळतानाच आणि आपल्या पतीला शांतपणे एकाग्रतेनं आपल्या व्यवसायात लक्ष देता येण्यासाठी संपूर्ण मानसिक आणि शारीरिक सपोर्ट सिस्टीम उभी करते. ज्येष्ठ उद्योगपती, IRB उद्योग समूहाचे संस्थापक DP म्हैसकर यांच्या पत्नी सुधा म्हैसकर 40 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या निर्णयामागे ठाम उभ्या राहिल्या. स्वतः BSc आणि लायब्ररी सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 1 वर्ष नोकरीही केली. पण घरात आपली जास्त आवश्यकता आहे हे समजून घेऊन होम मेकर व्हायचं ठरवलं. IRB या उद्योगाचा विस्तार करताना DP म्हैसकर यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. त्या प्रत्येक कठीण प्रसंगी सुधाताई सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सुधाताईंची दोन्ही मुलं आज IRB समर्थपणे सांभाळत आहेत, वाढवत आहेत. सुना नातवंड यांनी भरलेलं सुधाताईंचं घर गोकुळच आहे जणू. अनुया म्हैसकरनं, सुधाताईंच्या सुनेनं अरोमा ही कॅफेची चेन उभी केली आहे. म्हैसकर फाउंडेशनच्या माध्यमातून सुधाताईंनी अनेक सामाजिक प्रकल्प सुरू केलेले आहेत. राष्ट्रभावना, व्यावसायिक निष्ठा आणि समाजाचं ऋण ही म्हैसकर कुटुंबाची ओळख आहे. 40 वर्षांपूर्वी आणि आजही सुधाताई म्हैसकर फक्त म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा नाहीत, तर IRBच्या आधारस्तंभ आहेत. नमस्कार. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, तिला पगार नसतो, तिला कुठलंही इन्क्रिमेंट नसतं आणि तरीसुद्धा ती अखंड प्रपंचासाठी झटत असते. कुटुंबातल्या अनेक आघाड्यांवर लढताना, आपल्या पतीच्या व्यवसायात खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहताना त्याचं आणि संपूर्ण कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य जपते. स्त्रीमध्ये एक बहुमूल्य अशी प्रेरणा असते. ती अनेकांची प्रेरणा होते. अशीच अनेकांची प्रेरणा झालेल्या एका सखीशी आज आम्ही संवाद साधणार आहोत, ज्यांचं नाव आहे सुधाताई म्हैसकर. नमस्कार. नमस्कार सुधाताई. नमस्कार अरुंधती, तुला भेटून खूप आनंद झाला. मलाही खूप छान वाटतंय. सुधाताई, DP म्हैसकरांनी कुठलंही पाठबळ नसताना स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर हा व्यवसाय सुरू केला. एका मराठी उद्योजकांनी एवढी मोठी उडी घेतली. अर्थातच हे काही सहज शक्य नसेल. कुठल्या प्रकारच्या आव्हानांना म्हैसकर सरांना सामोरं जावं लागलं? सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे म्हैसकर साहेब पहिल्यांदा शहा कन्स्ट्रक्शनमध्ये जॉब करत होते. कालांतराने शहा कंपनी सोडून आयडियल रोड बिल्डर ही नवीन कंपनी चालू करायची ठरवली. त्या कंपनीमध्ये प्रथम त्यांनी 5 डायरेक्टर घेऊन ती कंपनी सुरू केली. तर त्या 5 याच्यापैकी तेव्हाच्या काळी प्रत्येकाने 3-3 लाख रुपये भांडवल घातलं होतं. तेव्हाचे 3 लाख. आणि मग त्या सगळ्यांनी मिळून ते एकत्र करून ते कंपनीला सुरुवात केली. पण कालांतराने असं घडलं की त्यांचे ते बाकीचे जे पार्टनर होते, तर कंपनीला होणारा फायदा
हा परत तुम्ही कंपनीची वाढ होण्यासाठी घालायला पाहिजे, तर कंपनीची डेव्हलपमेंट चांगली होते. तर ते डायरेक्टर होते, त्यांनी फायदा स्वतःच्या खिशात घालायला सुरुवात केली. हां. तर त्यामुळे मग कंपनीच्या प्रगतीवर परिणाम झाला. तर त्यामुळे मग म्हैसकर साहेबांनी ज्या उरलेल्या चौघांना त्यांनी जेवढं भांडवल घातलं होतं तेवढं त्यांना परत दिलं आणि त्यांना कंपनीतनं बाजूला केलं. सुधाताई, युजली कसं असतं की जेव्हा व्यवसायामध्ये खोट येते किंवा सहकार्य इतर पार्टनर्सचं मिळत नाही, हो. त्यावेळेला सगळा ताण किंवा राग घरात आणला जातो हो. आणि त्याचे पडसाद घरातल्या या मंडळींवर सुद्धा येतात. हो. तुम्ही अशा काही याला सामोरं गेलात का, किंवा तुम्ही या त्यांच्या सगळ्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी कशा उभ्या राहिल्यात? मी ह्या काळामध्ये त्यांच्या मागे उभी राहिले, म्हणजे की त्यांना भक्कम आधार दिला. त्यांना सांगितलं तुम्हाला ह्याच्यात यश नक्की मिळणार, कारण खरी कामगिरी ह्याच्यामध्ये म्हैसकर साहेबांची होती. पुढे प्रगती करण्यासाठी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना नवीन कामं मिळत गेली आणि कामामध्ये परफेक्शन, परिपूर्णता आणणं आणि दिलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण करणं, तर ह्या त्यांच्या गुणामुळे त्यांना नवीन नवीन कामं मिळायला खूप मदत झाली. आणि त्या सगळ्याच्या मागे अर्थात मी होते, त्यांना मदत करायला होतात. मदत म्हणजे मानसिक. बरोबर. पण आता हा जो त्यांचा व्यवसाय आहे की टोल्स जे आहेत त्यांचं नियोजन हो, करणं हो. आणि रस्ते बांधणी, हो. तर हा त्यांचा व्यवसाय तुमच्या लग्नाच्या आधीपासून होता की तुमच्या लग्नानंतर या व्यवसायात त्यांनी उडी घेतली? नाही, त्यांचा व्यवसाय म्हणजे जेव्हा ते शाह कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत होते तेव्हाही रस्ते बांधणं हेच त्यांचं काम होतं. मग ज्यावेळेला त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला तोच व्यवसाय त्यांनी पुढे चालू केला आणि त्यांच्या कामावर खुश झाल्यामुळे त्यांना भरपूर कामं मिळाली. टाटांनी स्वतः त्यांच्या कामाचं त्यावेळेला खूप कौतुक केलं. ठरलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण करून क्वालिटी मेंटेन केल्यामुळे म्हैसकर साहेबांना त्यांनी शाबासकी दिली. सुधाताई, जेव्हा टाटांनी शाबासकी दिली, आज टाटासारख्या व्यक्तींनी शाबासकी देणं म्हणजे जगातला सर्वोत्तम पुरस्कार आहे हा, त्यावेळेला म्हैसकर साहेबांना नक्कीच खूप आनंद झाला असेल आणि त्या उत्साहात त्यांनी तुम्हाला घरी येऊन सांगितलं असेल. ती प्रतिक्रिया आणि त्यावेळेचा त्यांचा एकूण व्यक्तिमत्व आठवतंय का तुम्हाला आज? हो, मी कधी विसरणंच शक्य नाही. कारण ह्या कामामध्ये त्यांना टाटानी टाइम लिमिट दिली होती. बरं. की ठरलेल्या वेळेमध्ये एका रात्रीमध्ये त्यांना ते काम पूर्ण करायचं होतं. ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागली. ते स्वतः साईटवर उभं राहायचे. काम बरोबर होत आहे की नाही हे स्वतःचं त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे क्वालिटी मेंटेन करायला खूप मदत झाली. त्यांच्या या सगळ्या कार्यकाळामध्ये त्यांच्यातल्या कुठल्या विशेष गोष्टी हा सगळा व्यवसाय पुढे नेताना तुम्हाला जाणवल्या? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ सांभाळणं. तर त्याच्यासाठी ते इतके कष्ट करायचे. तेव्हा ट्रेननी प्रवास करायचे, डोंबिवली ते दादर, आणि तो सगळा प्रवास रात्री 9:27 गाडीने ते डोंबिवलीला यायचे. जवळजवळ 10 वाजता. आणि ते जायचे कुठे? धारावीला. धारावीला तेव्हा त्यांचं होतं शाळा. आणि मुख्य म्हणजे तिथे सगळं उभं राहून काम बरोबर चाललंय की नाही बघायचं, हे सगळं त्यांचं काम होतं. आणि काम पूर्ण होताना त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष दिलं नाही. तरुण वय होतं, तर त्यामुळे तिथे उभं राहून त्यांनी सगळं काम पूर्ण करायला प्राधान्य दिलं. आणि त्यांना होणारा उशीर वगैरे हे सगळं मी समजून घेतलं, कारण मला माहिती होतं की हे कष्ट केल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून मी त्यांना सांभाळून उशीर झाला तरी मी त्यांच्यासाठी जेवायला थांबायची. कित्येक वेळा असं होतं रात्री 1-1:30 वाजता ते घरी यायचे. तर एकदा असं झालं की मी जेवून घेतलं, तू जेवलीस आता मला जेवायला नको. हे जेव्हा मी बघितलं तेव्हापासून मी त्यांच्यासाठी जेवायला थांबवत होते स्वयंपाक, आणि मग आम्ही दोघं मिळून रात्री जेवायचो. कित्येक वेळेला माझे सासरे म्हणायचे, अगो काय हे जेवणाची वेळ इतक्या उशिरा. म्हटलं तर ते उशिरा आले तर त्यामुळे थांबायला लागेल. आकाश पेलताना. व्यवसाय करणाऱ्या कुटुंबामध्ये सहजीवनाचे क्षण खूप कमी वाटायला हो, येतात, हो. कारण नवरा सतत व्यस्त असतो आणि स्त्रीला अनेक आघाड्यांवर लढावं लागतं. तुमची लग्नापूर्वी ही मानसिक तयारी झाली होती का की हे माझ्या वाट्याला कमी येणार आहेत, किंवा सगळ्या आघाड्यांवर लढताना हे प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर नसतील, ही मानसिक तयारी तुम्ही केली होती का? आता खरं सांगायचं तर ती मानसिक तयारी तेव्हा माझी नव्हती. कारण मी आधी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं की आमच्या ओळखीच्यांमध्ये बऱ्याच डॉक्टरांच्या ज्या बायका होत्या तर त्या त्रस्त असायच्या, कारण डॉक्टर म्हटलं कुठल्याही वेळेला बोलवलं की जावं लागायचं. तेव्हा मी ठरवलं तर डॉक्टर नवरा करायचा नाही. डॉक्टर नवरा करायचा नाही. आणि म्हणून मी इंजिनियर नवरा केला. पण तो त्याचाही तोच प्रकार झाला. पण
मी त्या म्हणजे ह्याच्यात डॉक्टर पेक्षा इंजिनियर. असं मला बरं असं वाटलं होतं, पण तेही वेळेचं त्यांना बंधनच नव्हतं काही, त्यामुळे ते accept मग करावं मग लागलं. तुमची कधी म्हणजे हक्काची भांडणं की काय, मी तयार होऊन बसले, तुम्ही मला वेळ दिली होती आणि तुम्ही आलाच नाहीत, मी तयार होऊन बसले, किती उशीर करता, ही एक साधारण मानसिकता असते प्रत्येक स्त्रीची हो. आणि त्या त्या वयात ती गरज सुद्धा असते. तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघितलं आणि मग तुम्हाला कधी या गोष्टींची चिडचिड झाली का? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरी ते जेव्हा उशिरा यायचे, हम्म. तर तेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती, म्हणजे घरामध्ये असं एकमेकांशी बोलायला जास्ती मिळालं. हा. तर रात्री आम्ही जेवण झाल्यानंतर हा. दोघंही जण रात्री फिरायला जायचो हो. आणि मुळामध्ये डोंबिवलीला जोशी हायस्कूलच्या तिथे असे मला अजून आठवते खडक असे ठेवले, खडकावरती आम्ही दोघं बसून गप्पा मारायचो. हा. तुम्हाला आठवत आहे का कधी की तुम्ही त्यांच्यावर रुसलात किंवा मला हे पाहिजे असा हट्ट केलात? हट्ट करण्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती, घरात सासू सासरे वगैरे होते. हम्म. तर ह्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा घरातल्या लोकांच्या मागण्या का त्यांच्या ज्या मागण्या होत्या हा. तर त्या पुऱ्या करताना मला दमछाक त्रास व्हायची. व्हायचा. मग ते मी त्यांना सांगायचे की मला या गोष्टी त्रास होतो किंवा हे. मग ते जाऊन दे गो, सोडून दे गो, असं म्हणून ते माझी समजूत काढायची. म्हणजे ते न्यूट्रल होते की ते हा. तुमची बाजू पण घ्यायची नाही, त्यांची पण घ्यायची हा, नाही हा. आणि ते तुम्हाला शांत करायचे. हो. बरोबर. कारण दुसरा इलाजच नव्हता, दुसरा एकत्र पर्याय राहायचं नव्हता. होतं म्हटल्यानंतर ते एकत्र कुटुंबामध्ये राहताना आज अनेक कुटुंब अशी कदाचित असतील की जे एकत्र हो, राहत हो, असतील, हो. जरी आता नॅनो फॅमिलीज आहेत तरी सुद्धा व्यावसायिकांकडे अनेक कुटुंब एकत्र दिसतात. या कुटुंबात राहणाऱ्या मैत्रिणींना किंवा सख्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? एकत्र कुटुंब पद्धतीत त्यांनी कसं राहावं आणि कसा हातभार नवऱ्याच्या व्यवसायाला लावावा? एकत्र कुटुंबामध्ये राहायचं असेल तर आपल्याला आपल्या नवऱ्याला हातभार लावताना मुख्य म्हणजे आता मी हे सांगते हम्म. की शक्यतो घरातली भांडणं, घरातल्या अडचणी त्याला सांगू नये, कारण त्यामुळे त्याच्या व्यवसायामध्ये किंवा तो डिस्टर्ब माइंड हा. होतो की माझ्या बायकोला त्रास होतोय म्हणून. हम्म. हम्म. तर त्यापेक्षा आपण वेगळ्या विषयावर बोलून घरातल्या गोष्टींना शक्यतो दुसऱ्या याच्यामध्ये घेऊन जायचं. तुम्ही आज काम काय काय केलं, कुठे गेला होतात, हम्म. कसं झालं, तुम्हाला काही ह्या विषयावर त्यांच्या कामामध्ये जास्ती लक्ष घातलं हम्म. तर ते जास्ती फायद्याचं होईल आणि आपल्या नवऱ्यालाही त्यामुळे व्यवसाय बायकोचा करायला मदत पाठिंबा होईल. मिळेल, बायकोचा हा. पाठिंबा मिळेल. आणि त्याचं मानसिक स्वास्थ्यही चांगलं हो, राहील. हो. बरोबर आहे. तुम्ही स्वतः BSc केलेलं आहे हो त्या काळी, हो. तुम्ही बिलीप केलेलं आहे, हं. तुम्ही काही वर्ष शिक्षिकेची नोकरी केलेली आहे. हो, हो. हा सगळा तुमचा प्रवास असताना तुम्हाला नोकरी का सोडावी लागली आणि सोडताना तुमची मानसिक तयारी होती का नोकरी सोडायची? नोकरी सोडायला माझी मानसिकता नव्हती, परंतु एक कारण असं होतं की माझं एक पहिली अट होती की मुलांना दुसरीकडे ठेवून आपण नोकरी करणं हे मला स्वतःला पटत नव्हतं. हा. की पाळणा घरात मुलं ठेवायची आणि आपण नोकरी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला नोकरी करायची गरज नव्हती, हा. माझी हौस म्हणून मी नोकरी पण ती करायची. गरज पहिलेपासूनच नव्हती, कारण व्यवसाय तर नुकताच सुरू झाला असेल ना, पहिलेपासूनच नव्हती. माझे मिस्टर व्यवस्थित मॅनेज करत होते सगळं ते सांभाळत होते आणि मला हा. कुठल्याही गोष्टीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हटलं नाही. कुठलीही गोष्ट मला करायची म्हटल्यावर त्यांचा पाठिंबा असायचा. हम्म. 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 मी शाळेमध्ये जॉबला जात होते, रेल्वे लोकांनी जाऊन तिथे हम्म. केलं, म्हणजे जसं 4 लोक राहतात तसं राहायचं माझी तयारी होती. हम्म. मला स्पेशल काही डिमांड वगैरे माझी नव्हती हम्म. आणि ते स्वतःही त्याच ह्याच्यामध्ये असले. आम्ही दोघंही खरं म्हणजे मध्यम परिस्थितीमध्ये होतो. हम्म. ती जी आमची प्रगती झाली ही नंतर झाली. हम्म. हे पहिल्याकडे आमच्याकडे गाडी बिडी काही नव्हती. त्यांची एक हे अशी मनीषा होती हम्म. की 1 कोटी रुपये मिळाले हम्म. की मी माझा धंदा थांबवणार. 1 कोटी रुपये मिळाले की धंदा थांबवणार. म्हणजे आता त्याच्या पुढे मी जास्ती गडबड हे वाढवायचं बघणार नाही. अच्छा. ते त्यांचं ध्येय होतं की 1 कोटी मला फायदा झाला पाहिजे. हम्म. पण हे स्वप्नच राहिलं, धंदा काही थांबला नाही. धंदा वाढतच गेला हा, मग एकाचे 4, 4चे 5. आणि स्वप्नांची उंची पण वाढत हो गेली हो हो. ना. गरुड भरारी त्या व्यक्तीने घेतली, त्यामुळे बरोबर आपण आहे. त्यांच्या पंखात बळ भरणं हे गृहिणीचं काम आहे. बरोबर ते मी आहे. करायचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणजे हे सगळं करताना असं म्हणतात की घार उडते आकाशी पण हो, तिचे लक्ष पंखती. पिल्लांपाशी. हो, हो, हो. तुमचं लक्ष कायम तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलांमध्ये राहिलं. हो, बरोबर आहे. हो.
मुलांना घडवताना मुलांनी ह्याच व्यवसायामध्ये यावं असं तुमच्या दोघांचंही स्वप्न होतं? नाही, हे माझं स्वप्न वगैरे काही नव्हतं. मुलं शाळेत शिकत होती. तर माझा मोठा मुलगा बघ, त्याचं पहिल्यापासून स्वप्न होतं की बाबांसारखं हे बिझनेस, त्यांच्याच बिझनेसमध्ये शिरायचं. तो डिप्लोमा झाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा. त्यावेळेला आम्ही दोघांनी सांगितलं की तू डिग्री कोर्सला जा. तर त्यांनी सांगितलं मी डिग्री कोर्सला जाणार नाही. मग त्याला जेव्हा डिप्लोमा मिळाला तर ते करताना त्यांनी सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात ठेवली की बाबा बिझनेस करता, व्यापार हे करताना त्यांच्या हातून काय चुका होत आहेत, की तुम्ही तुमच्या भागीदारांवरती कितपत डिपेंडंट राहता किंवा विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे, हे सगळा त्यांनी अभ्यास केला होता. सगळ्यात महत्त्वाचं त्याचा आयडियल होता शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. तर शिवाजींनी एकेका याच्यावर अष्टप्रधानांवर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. पण त्यामध्ये त्या अष्टप्रधानांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिवाजी महाराजांना कसं नुकसान झालं हा अभ्यास माझ्या मोठ्या मुलांनी तेव्हाच केला होता. आणि त्यांनी ठरवलं होतं की ह्याच व्यवसायात जायचं. तुमच्या दोन्ही मुलांनी वडिलांचे आणि तुमचे कुठले सकारात्मक गुण घेतलेत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं वडिलांचे जे महत्त्वाचे गुण आहेत कष्ट करण्याचे न थकता, ते माझ्या मोठ्या मुलांनी आत्मसात केले. आणि ते कशा प्रकारची मेहनत करत होते की आपण कशी मेहनत करायला पाहिजे, आपल्या सहकार्यांना कशा प्रकारे सांभाळून घ्यायचं, त्यांना उत्तेजन देऊन चांगल्या कामाला त्यांच्याकडनं काम आपण अपेक्षित करतो. म्हैसकर साहेबांकडनं हे चांगले गुण वीरेंनी घेतले. पहिल्यापासून तो कन्स्ट्रक्शन भागामध्ये इंजिनियर असल्यामुळे त्याला त्याच्यामध्ये भागाचं नॉलेज, तर त्यामुळे ते काम त्यांनी करायला सुरुवात केली. आता हे गुण झाले बाबांकडनं. तुमच्याकडून त्या दोन्ही मुलांनी कोणते सकारात्मक गुण घेतले असं तुम्हाला वाटतं? माझ्याकडून दुसऱ्याचे गुण ॲप्रिशिएट करणं हा महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडनं त्यांनी घेतला. म्हणजे फक्त मी मोठा आहे स्वतःभोवती तामं नोगाळायचं हे नाही, की तुझ्यामध्ये काय चांगले गुण आहेत हे लक्षात घेऊन तुझ्यातल्या गुणांना उत्तेजन देत. आता हा जो IRB कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये आज आपण बसलो आहोत, बाजूला तुमच्या दोन्ही मुलांचे बंगले आहेत. हो. तर हा कॉम्प्लेक्स पवईसारख्या ठिकाणी विकसित करावा असं का वाटलं? हा कॉम्प्लेक्स विकसित करण्याची बुद्धी आम्हाला रहेजा बिल्डरकडनं मिळाली. बरं. की त्यांनी आधी बाबांना डिमांड केली होती की आम्हाला ही जागा विकत द्या म्हणून. तेव्हा हे काहीच नव्हतं, प्लेन जागा होती. अच्छा, म्हणजे हा भूखंड होता फक्त. हां. तर त्यावेळेला फक्त मग आम्ही असा विचार केला आमच्या मुलांनी की आपण त्यांना कशाला विकायची, आपणच इथे बंगले बांधू, आपण पवईला शिकू. कारण आमची सगळी कामं मुंबईत चालत होती. बरोबर. डोंबिवलीहून इकडे येणं जाणं त्रास होतं, त्यापेक्षा इथे राहिलो तर इथल्या इथे जवळ सगळी ऑफिसचं वगैरे अटेंड करतात. तर त्यामुळे मग त्यांनी ती कामं ते करण्याच्या दृष्टीने हे बंगले बांधायला सुरुवात केली. आणि हे बंगले बांधण्याच्या मागे इंजिनिअरिंगचं काम वीरेंनी केलं. म्हणजे प्रत्येक बंगल्याची रचना कशी असावी, रूम किती असाव्यात, काय असावं, हे सगळं त्यांनी केलं. आणि त्या कामामध्ये त्याला अहमदाबाद ते त्याच्या ओळखीचे, आता मला नाव आठवत नाही, त्यांनी मदत केली. आकाश पेलताना. मला सांगा सुधाताई, सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. समाजाकडनं आपण जे घेतो ते आपण समाजाला दिलं पाहिजे. हे सामाजिकतेचं भान तुमच्याकडे खूप आहे आणि IRBकडे आहे. तर सामाजिक कार्यामध्ये काय काय योगदान आहे, कशा प्रकारचं काम आहे? आता सामाजिक कार्यामध्ये ते आम्ही योगदान वेगवेगळ्या क्षेत्रांना दिलेलं आहे. एक डोंबिवली जिमखाना, त्याची डेव्हलपमेंट करणं. त्याच्यानंतर पेंढारकर कॉलेज. बरं. तर त्या कॉलेजला लायब्ररी द्यायची, लायब्ररी बांधून द्यायचे काम, हे सगळं म्हैसकर साहेबांनी केलं. बरं. बऱ्याच कामांना त्यांनी म्हणजे वाचनालय बांधून दिलं. हो. बरं. आनंद कापसे, जांबू कापसेंचा मुलगा, त्यांचं पालघरला मोठं हॉस्पिटल दवाखाना, त्यालाही त्यांनी मदत केली. अच्छा, म्हणजे दवाखान्यासाठी मदत केली, आरोग्य क्षेत्रासाठी मदत केली, अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये मदत झाली. देवालयांना आम्ही त्यांचा जीर्णोद्धार करण्याच्या याच्यामध्ये आम्ही पुष्कळ ठिकाणी मदत दिली. मला वाटतं शेगावच्या गजानन महाराजांसाठी पण तुम्ही गजानन महाराजांच्या मंदिरालाही बरीच मदत तुम्ही केली. आम्ही रूम्स बांधून म्हणजे त्याचं हे करून दिलं. तर तिन्ही याच्यामध्ये प्रत्येक मुलांनी आपापली एक एक खोली करून दिलेले संस्थानला. आणि या व्यतिरिक्त डोंबिवलीमध्ये जे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम गणेश मंदिराला पण त्यांनी मदत केली. बरोबर. बहुतेक आता संस्था राहिलेली नाही, सगळ्या बाबांना
म्हैसकर फाउंडेशनच्या थ्रू मदत मदत झालेली. होते आणि त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना सुद्धा तुमची मदत असते, बरोबर आहे? हो हो तुम्ही एक फार सुंदर संगीत स्पर्धा डोंबिवलीमध्ये आयोजित करायच्या हो, हो. अनेक वर्ष. हो त्या स्पर्धेविषयी सांगा आणि ती स्पर्धा का बंद झाली मग? ती स्पर्धा घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचा माझा इंटरेस्ट होता की मला स्वतःला गाण्याची आवड आहे. आवड आहे. हां आणि अनेक गाणी वगैरे म्हणजे सुगम संगीतामध्ये मला इंटरेस्ट होता. पण ही मला आवाज एवढा मी म्हणू शकत नाही, तर माझ्या मनामध्ये पण असं तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं? हो आणि ऐकायला आवडतं, म्हणायला आवडतं सगळं. तर गाणं म्हणायला आवडतं? आता नाही म्हणे 2 ओळी म्हणा की मग आमच्यासाठी नको. तुमच्या आवडीच्या गाण्याच्या 2 ओळी. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली, सांज ये गोकुळी सावळी सावळी. धूळ उडवीत धूळ उडवीत गायी निघाल्या, धूळ उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परतती त्या सवे पाखरांचे थवे, परतती त्या सवे पाखरांचे थवे, पैल घंटा घुमे राऊळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. क्या बात आहे सुधाताई. वा, मस्त, खूप छान वाटलं. पण आता ही स्पर्धा तुम्ही बंद का केली ते सांगा. आम्ही 10 वर्ष या स्पर्धा घेतल्या आणि कलावंतांचा शोध घेतला. हां आणि त्याच्यामध्ये आमचा उद्देश हाच होता की ज्या मुलांना किंवा दूरदर्शनवर जायला मिळत नाही संधी किंवा कुठे आपलं संगीत सादर करायची संधी, अशा मुलांना उत्तेजन व्यासपीठ देऊन त्यांना पुढे आणणं हा सुसरावे आम्ही हा शोध घेतला की चांगलं गाणं गायक शोधून काढायचं. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्हाला मोठमोठ्या सेलिब्रिटीज मिळाल्या 10 वर्ष. आणि ह्या सेलिब्रिटी देण्यामध्ये अनुयाचं आम्हाला खूप मदत झाली. अनुया म्हणजे तुमची सून? हो. अच्छा. तर तिच्या ओळखीने आम्हाला खूप सगळे सेलिब्रिटी मिळाले. आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेला आम्ही हा कार्यक्रम सादर करायचो तर त्यावेळेला परीक्षक सेलिब्रिटीज पण असायचे आणि शिवाय प्रमुख पाहुणे. आणि ह्या सगळ्यांचं नंतर तिथे गाण्याचा कार्यक्रम व्हायचा. तर त्यांची गाणी ऐकायला म्हणून आमचं सावित्रीबाई फुल भरलेलं असायचं. किती छान. आणि 10 वर्ष तुम्ही ही स्पर्धा चालवली. वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये घेतली या स्पर्धा. यालाच आता तुम्ही अनुयाचा उल्लेख केला, त्याच्यावरनं मला विचारायचंय की तुमच्या सुनांबरोबर तुमचं जे नातं आहे ते अगदी मुलींसारखं आहे. म्हणजे माहिती नसेल तर ओळखू येणार नाही की सासू आहे की आई आहे. आणि सुनाही तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात आणि तुम्हीही त्यांच्यावर करता. हे बॉन्डिंग कसं काय जमलं? काय तुमचं दृष्टिकोन आहे या नात्यांकडे बघण्याचा? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो माझा सहभाग आहे की ज्या वेळेला ठरलं की हे 2 बंगले आणि ते या 2 मुलं सुना इकडे शिफ्ट होणार, तर सगळ्यात महत्त्वाचं मी गोष्ट केली की इथे त्यांचे बंगले बांधून तिथे घर डेव्हलप करणं. ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे या गोष्टी कराव्यात. त्यांना हवं तसं घराची स्वातंत्र्य रचना. दिलं. तुम्हाला हवं त्या फर्निचर वगैरे काहीही करायचं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा. किती छान. त्यामुळे त्या दोन्ही सुनांना भरपूर स्वातंत्र्य मिळालं. घरात भांडी कोंडी घेण्यापासून फर्निचर सगळं त्यांच्या मनाप्रमाणे त्या करू शकतात. बरोबर. फक्त त्यावेळेला वीरेंनी एक आम्हाला म्हणजे प्रपोजल दिलं होतं आम्हाला दोघांना की आता आपण ते बसलो तर ती जी रूम आहे ती आमच्या दोघांची होती. बरं. तर त्या रूममध्ये तुम्हाला कशा प्रकारे फर्निचर ठेवायचं, कपाटं कसे आहे, तुमच्या रूममधलं काय करायला हवं आहे, रंग कसा, पडदे कसे, हे तुम्ही सांगा. बाकीच्यांचं त्या सगळ्यांचं आपापल्या मुलांनी सुनांनी केलं. तुमच्या रूममध्ये तुम्ही सांगा कसं करायचं, तुम्ही टी व्ही कुठला घ्यायचा, कपाट कसं घ्यायचं. आपण अगदी या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आता वळतोय. पण एक फार महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की सुधाताईंच्या अवतीभोवती नेहमी खूप मैत्रिणी असतात. त्या मैत्रिणींबरोबर अनेक ट्रिप्सना जातात. हो. मज्जा करता. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांचे नवरे व्यवसायात आहेत. अच्छा.
त्यामुळे सगळ्यांचा कॉमन फॅक्टर नवऱ्यात सहवास मिळत नाही. तर त्यामुळे आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊन आम्ही आमच्या ट्रिपा काढणं वगैरे, लेडीज ट्रिप व्हायची, नवऱ्याचा संबंध नाही काही. मंडळी, शालीनता, नम्रता, सोज्वळता ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण, सुंदर मनोहारी रूप म्हणजे सुधाताई म्हैसकर. मला ना सुधाताईंकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट किंवा एक कविता अगदी प्रामुख्याने म्हणावीशी वाटते आणि आजच्या मुलाखतीचा समारोप करावासा वाटतो. उच्च शिक्षित असून चांगल्या कुटुंबातनं, संस्कारी कुटुंबातनं मी म्हणेन, आणि अत्यंत श्रीमंत घरात असताना सुद्धा पाय जमिनीवर ठेवून माणसानं कसं वागलं पाहिजे, माणुसकी कशी असली पाहिजे. मला एक कविता या ठिकाणी म्हणावीशी वाटते, जी माझ्या आईने माझं लग्न झालं त्यावेळेला मला सांगितली होती की पहिले पावलं मुली पडू दे देव घरातील देवापाशी, अष्टांगीतून नमन करावे श्री साईंच्या चरणापाशी, समोर दारी रांगोळीतून शुचिरभूतता अशी खुलावी वा. की परसदाराच्या तुळशीपाशी मांगल्याची रास असावी. व्हेरी गुड, मस्त. सुधाताईंच्या घरी जेव्हा डोंबिवलीला आम्ही जातो तेव्हा दारातली रांगोळी, स्वच्छ सुंदर अंगण, तुळशी वृंदावन आणि आदरातिथ्य हे पाहिलं की यावेळी मला आठवतात. उंच भरारी गगनभेदी जरी उंबरठ्याची लाज असू दे. बरोबर आहे ना. धनधान्यांनी तुझ्या घराची कोठारे ग जावी भरुनी, क्षुधित भुकेला कुणी न जावा दुःखी कष्टी मनी होऊनी. अन्न असे हे परब्रह्म गे, स्वास्थ्य रक्षणा घरदाराचे, रुचकर हितकर अशा समिधा तव हस्ते त्या यज्ञी पडू दे. वा वा वा. खरं सांगते, सुधाताईंकडे कधीही जा, तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची प्रचिती येते. आणि म्हणून सुधाताईंचं जे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. कितीही श्रीमंत असल्या तरी मनाची जी त्यांची श्रीमंती आहे ती सगळ्याच्या पलीकडची आहे. आणि तेच संस्कार त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या सुनांवर, नातवंडांवर आणि मुलांमध्ये रुजवले आहेत. सुधाताई म्हैसकर DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिचे आकाश पेलताना हा कार्यक्रम तुम्ही सुरू करा. ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या व्यवसाय करणाऱ्या आहेत त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, ही त्यांची संकल्पना त्यांना रुजवायची होती. आणि त्यासाठी त्यांनी खूप सहकार्य आम्हाला केलं आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या सख्यांचा प्रवास तुमच्यापर्यंत मंडळी पोहोचवू शकतोय. सुधाताई, तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला उदंड यश आणि आयुष्य लाभू दे ही ईश्वराला प्रार्थना. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र